नमस्कार. दासबोध निरूपणातील आज हा 44वा भाग. 10व्या दशकातील 10व्या समासाचा उत्तरार्ध आपण बघतोय. रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा. उत्तम पुरुष तो आणिक, निप्रपंच निष्कळंक, निरंजन परमात्मा एक निर्विकारी. निश्चळ परब्रह्म एक, चंचळ जाणावे माईक, ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पहावा. अगा ये प्रचिती लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो. रघुनाथ कृपेने राहू निश्चय प्रत्यय निश्चयाचा. परब्रह्माच्या असण्यामुळे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीवन जगत असतात. तो कळतो पण दृष्टीस पडत नाही. त्याच्या अस्तित्वामुळेच आपण पाहतो, ऐकतो, बोलतो, वास घेतो. म्हणजेच या सर्व क्रिया करून घेणारा परमात्माच असतो. त्याची नावे जरी पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी असली तरी तो देह गुणातीत आहे. सर्व देहांना चालवणारा तोच आहे. मात्र हे सर्व करून तो स्वतः करता आहे. या विश्वामध्ये असणाऱ्या भूतांना क्षरपुरुष तर कूटस्थानांना अक्षरपुरुष म्हणतात. परमात्मा मात्र याहून वेगळा असा प्रपंचरहित, कलंकशून्य, निरंजन आणि विकारशून्य एकमेव उत्तम पुरुष आहे. साधना करून साधकाने चारही देहांचे निरसन करून देहातीत व्हावे, म्हणजे त्याला अनन्य भक्त होता येईल. या जगामध्ये जे जे चंचल म्हणजे बदलणारे आणि नाश पावणारे आहे ते माईक आहे हे ओळखले पाहिजे. फक्त परब्रह्म तेवढे निश्चळ न बदलणारे असे अविनाशी आहे. आपण सत्संगती, विवेक याद्वारे सखोल विचार आणि चिंतन केल्यावर हे सत्यज्ञान प्राप्त होऊन सत्यब्रह्माची निश्चयात्मक प्रचिती येऊ शकेल. जे असार आहे त्याचा त्याग करून सार ग्रहण करणे म्हणजे सारासार विचार होय. तर नित्य म्हणजे शाश्वत काय आणि अनित्य म्हणजे नाशवंत काय याची विवेकाने प्रचिती घेणे म्हणजे नित्यानित्य विवेक होय. याप्रमाणे पारख केली म्हणजे नित्यानित्य विवेक आणि सारासार विचार. याप्रमाणे पारख केली म्हणजे मन स्थिर होऊन जे चंचल अशाश्वत आहे ती माया आणि निश्चळ शाश्वत आहे ते ब्रह्म हे ज्ञान प्राप्त होते. हे सर्व सांगोवांगीने नाही तर प्रत्यक्ष अनुभवाने साधकाने जाणावे असा समर्थांचा आग्रह आहे. पाप आणि पुण्य यांचीही ते अगदी पटेलशी सोपी व्याख्या सांगताना म्हणतात की सत्य हेच पुण्य व असत्य हे पाप आहे. ब्रह्म सत्य आहे आणि माया असत्य आहे समजले की पूर्व पाप नाहीसे होऊन सुकृताचा प्रत्यय येतो. या ब्रह्मज्ञानाशिवाय केलेली सर्व बाह्यकारी साधने पूर्णपणे व्यर्थ आहेत. तीर्थक्षेत्री मुंडन, देहदंडन आणि उपासतापास, कठोर व्रते, दानधर्म, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा हे सर्व वरवरचे देखावे झाले. त्यांनी तुम्ही जगाला एक वेळ पोसू शकाल पण स्वतःला नाही आणि परमात्म्याला तर नाहीच नाही. आत्मज्ञान हेच साध्य आहे. तीर्थाटन, दानधर्म, योगयाग या सर्वाहून आत्मज्ञानाचा महिमा कोटीपट जास्त आहे. खरं तर आत्मज्ञान अतुलनीय आहे. हे सर्व साधकाने स्वानुभवाने आत्मसात केले पाहिजे. समर्थांचा प्रचितीवर विलक्षण भर आहे. त्यामुळे प्रचितीशिवाय साधकाने उगीच कष्टी न होता साधना चालू ठेवावी व ती साधनाच त्याला प्रचिती मिळवून देईल असा विश्वाससुद्धा समर्थांनी दिलेला आहे. या समासाचा उपसंहार ते श्रोत्यांना केलेल्या अतिशय भावपूर्ण आवाहनाने करताना म्हणतात की अहो, आत्मज्ञानाच्या प्रचितीचे उपासक श्रोत्यांनो, प्रचितीशिवाय सर्व दुःखच पदरी येते. तेव्हा त्या प्रचितीचा मार्ग कदापिही सोडू नका. माझे प्रभू श्री रघुनाथच्या कृपेने तुमचा हा साधन मार्गाने प्रचिती घेण्याचा निश्चय दृढ राहो आणि प्रभू श्रीरामचंद्र त्यात तुम्हाला यश देव. इथं दशक 10वा, समास 10वा संपतो. दासबोधातला निम्मा भाग संपतो. या आत्तापर्यंत बहुतेक सर्व भाग परमार्थासंबंधीच्या समर्थांनी केलेल्या निरूपणाचा, विवेचनाचा आणि उपदेशाचा आहे. आता पुढच्या भागामध्ये मात्र बऱ्याच प्रमाणामध्ये प्रापंचिक उपदेश आहे. कारण समर्थांच्या मतानंच आधी प्रपंच करावा, नेटका मग साधावे परमार्थ विवेका. त्यामुळे दासबोधामध्ये ते प्रपंचिक उपदेश करणं सुद्धा योग्य आणि आवश्यक समजलेलं आहे. असा जर सहज एक तौलनिक अभ्यास केला तर दासबोध 60% पारमार्थिक आहे आणि 40% प्रापंचिक उपदेशाने भरलेला आहे. म्हणून मी नेहमी आम्हाला असं वाटतं की दासबोध हा काही म्हातारपणी वाचायचा ग्रंथ नाही आहे. तुम्ही तरुणपणीच जर तो वाचला तर तुम्हाला तुमच्या रोजच्या उद्योग व्यवसायात, नोकरी धंद्यात, वागण्या बोलण्यात त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे एका दृष्टीनं समर्थांनी मानसशास्त्रीय, व्यावहारिक ज्ञान, राजकारण, लॉजिक हे सगळ्यांचा विचार करून हा उपदेश केलेला आहे.
त्यामुळे हा म्हातारपणाचा ग्रंथ असं मला वाटत नाही. अर्थात मी हे सगळे आत्ता व्हिडिओ करून टाकतो, त्याचा हेतू हाच आहे. या ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून तरुणापर्यंत थोडंसं तरी गेलं तरी ते मूळ दासबोध वाचतील. कारण मी किती निरूपण केलं तरी मूळ दासबोध वाचणं केव्हाही श्रेयस्कर आहे. हे निरूपण ज्याला आपण असं परीक्षेचं गाईड म्हणतो ना, अशा तऱ्हेचं आहे की गाईडनी तुम्हाला त्या मूळ विषयाची गोडी लागेल. कुठं अडलं कठीण शब्दाला तो गाईडमध्ये बघता येईल, इतपत या निरूपणाचं आहे. आणि ते आपण आवडीनं बघता याचाही मला आनंद आहे. 11वा दशक आणि पहिला समास. या समासाचं समर्थाने नाव सिद्धांत निरूपण असं दिलेलं आहे. देह पाहता वेगळा आले परंतु अंतर एकचे झाले. जो सकळ शरीर वर्ते सकळ कर्तृत्वास प्रवर्ते करून अकर्ता हा वर्ते शब्द जया. देह पाहता वेगळा आले परंतु अंतर एकची झाले. प्राणी मात्र देखील एकांतरे. अनेक प्राणी निर्माण होती परी एकची कळा वर्तती. तये नाव जगज्योती जाणती कळा. समर्थांना हनुमंताबद्दल विशेष ओढ आहे. कारण 11व्या दशकाचं नाव त्यांनी भीमदशक दिलेलं आहे. शरीर सुदृढ असण्याची आणि बलोपणाची गरज त्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे. मारुती शक्ती आणि एकनिष्ठ दासभक्ती यांचा आदर्श गाव हे त्यांची शिकवण आहे. या दशकामध्ये 11व्या दशकात विश्वाची उत्पत्ती, विलय, आत्मा, अंतरात्मा याबरोबरच त्यांनी दिनचर्या कशी असावी, लोकसंग्रह कसा करावा या निरूपणाचाही समास अंतर्भूत केले आहेत. समर्थांच्या काळची जनसामान्याची परिस्थिती परकीय आक्रमणामुळे दयनीय होती. त्यांना केवळ परमार्थ सांगून पुरेसा नव्हता, तर आधी वर्तणूक, चारित्र्य, शिक्षण, धनसंपादन आणि बलसंपादन या प्रपंचाच्या गोष्टींचाही उपदेश आवश्यक होता. प्रपंच कर्तव्यपूर्ण आणि नीट झाल्याशिवाय परमार्थाकडे माणूस वळणारही नाही असे मानणाऱ्या समर्थांनी म्हणूनच या दोन्हीतील उत्तम गुण कसे घ्यावेत आणि दोन्ही कसे सफल करावेत हे सांगितले आहे. ही समर्थांची खरी थोरवी आहे. या दशकातील पहिल्या या समासाची सुरुवात त्यांनी विश्वाचा उदय आणि विलय सांगून केले आहे. आकाशातून वायू, त्यापासून अग्नी, नंतर पाणी व पाण्यातून पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीवरील बीजापासून उत्पत्ती होऊन वृक्ष, वेली, प्राणीमात्रांची उत्पत्ती झाली. पंचमहाभूते आणि तिन्ही गुणमोहिनी अष्टधा म्हणजे 8 घटक द्रव्यांची प्रकृती बनली. प्रकृती हीच मुळात परब्रह्माची सूक्ष्म कल्पना आहे. तिचा विस्तार होऊन सृष्टी निर्माण झाली. अशी उभारणी झाल्यास सृष्टीची संवारणी कशी होती हे सांगता समर्थ म्हणतात की 100 वर्षे बिनपावसाची जातात. त्यामुळे जीवसृष्टी मरून जाते, तर पृथ्वी छिन्न विछिन्न होऊन ती राख होते. अग्नी सर्व पाणी शोषून घेतो, तर अग्नीला वायू विझवतो व वायू देखील शेवटी आकाशात नाहीसावून सर्व विश्व संपून केवळ निराकार परब्रह्म शिल्लक राहते. या प्रलयात माया संपून जाते. मात्र या प्रलयाऐवजी विवेकानेच हे सर्व दृश्य विश्व खोटे आहे हे जाणणे हा विवेक प्रलय ज्ञान व विवेकाने प्राप्त करून घेता येतो आणि त्यातच मानवी जीवनाचं सार्थक आहे. या सगळ्या चंचल सृष्टीमध्ये निश्चल अविनाशी परब्रह्म आहे. ते सर्व प्राणीमात्रांच्या अंशरूपाने राहून त्या प्राण्यांचे कर्तृत्व घडवून स्वतः मात्र अकर्त्यापणाने अलिप्त राहते. त्यामुळे सर्व प्राणीमात्रा अगदी किड्यापासून माणसापर्यंत देह वेगवेगळे असले तरी त्यात वसणारा अंतरात्मा एकच असतो आणि त्या सर्वांना चालवणारी जाणती कळा एकच जगज्योती असते हेही समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. तो समास पुढे चालू आहे. त्रिगुणे जे अनन्यता तेची मुक्ती सायोज्यता. वृत्तीस न कळे निवृत्ती, गुणासकळची निर्गुण प्राप्ती, गुणातीत साधक संती विवेक केले. श्रवणापरिस मनन सार, मनने कळे सारा सार, निरध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू. निर्गुणे जे अनन्यता तेची मुक्ती सायोज्यता, लक्षांश वाच्यांश आता पुरे झाला. समर्थांचं सुद्धा लिहिता लिहिता अनुप्रास, यमक सगळं अपसूक त्यात येते. आणि ते एका बरोबर आहे. श्रवणापरिस मनन सार, मनने कळे सारा सार, निरध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू. असो, सर्व प्राण्यांच्या शरीरात चैतन्य किंवा जाणीवेच्या रूपाने राहणाऱ्या जगज्योतीला अंतरसाक्षी अंतरात्मा म्हणतात. अंतरात्मा सूक्ष्म सुनी स्थूल म्हणजे दृश्य देहाचे रक्षण करतो. सुख आणि दुःख यांची परीक्षा करूनच योग्य वेळेला शरीराची योग्य ती हालचाल घडवून आणतो. किंबहुना देहाच्या होणाऱ्या सर्व क्रिया प्रतिक्रियांची तोच प्रेरणा देतो. कानाने ऐकणे, डोळ्यांनी पाहणे, नाकाने गंध समजणे, जिभेने चव चाखणे ही सर्व कार्ये त्या जगज्योतीमुळेच होतात. एवढेच नव्हे तर देहाने जी सुखे किंवा दुःखे प्राप्त होतात त्यामागेही या जाणीव कळेचीच शक्ती असते.
अनेकदा या जगज्योतीलाच परब्रह्म समजण्याचा घोटाळा सामान्य साधक करतात. त्यांना सावध करण्यास समर्थ सांगतात की निर्विकल्प ब्रह्मामधील चंचल विकार म्हणजे मूळ माया होय आणि जगज्योती त्या मूळ मायेचेच विकार स्वरूप आहे. ही दोन्ही परब्रह्माच्या निश्चय स्वरूपापेक्षा वेगळी चंचल आहेत. चंचल हे नाशवंत असते तर निश्चयाला अंत नसतो. त्यामुळे चंचल जगज्योती ही कधी निश्चळ परब्रह्म असू शकत नाही. हे समजून घेण्यासाठी नित्य म्हणजे शाश्वत आणि टिकणारे काय आणि अनित्य म्हणजे नाशवंत काय याचा विवेकाने शोध घेतला पाहिजे. तो साधकाने घेतला तर चंचळ जाईल सकळ, निश्चळ ते निश्चळ आधी अंती, म्हणजे जगज्योती जाईल पण ब्रह्म अविचल असेल हे त्या लक्षात येईल. समर्थ म्हणतात की प्रारंभ, मध्य आणि शेवट या सर्व काळात जी वस्तू तशीच राहते आणि जी निर्विकार, निर्गुण, निसंग, निप्रपंच आणि निर्मळ असते तेच अविनाशी परब्रह्म असते हे श्रोत्यांनी जाणावे. हे जाणण्याचा मार्ग म्हणजे जीवाच्या उपाधींचा निराश करून जीव आणि तो ज्याचा अंश आहे तो शिव म्हणजे परमात्मा यांची ऐक्यता घडवावी. यासाठी विवेक व वैराग्य हाच एक मार्ग आहे. मात्र घाणीत राहणाऱ्याला सुगंध कळणार नाही. जन्मजात बहिऱ्या माणसाला सूर्यसंगीत कसं ऐकवणार, त्याचप्रमाणे सतत देहसुखाच्या वृत्तीत गुंतलेल्या माणसाला त्या वृत्तीपासून अशा निराशेपासून मोकळे होता येत नाही आणि गुणांच्या वडिवाराखाली दडपून गेलेल्या भोगी माणसाला निर्गुण ब्रह्मापर्यंत जाता येत नाही. यासाठी संतांची संगती धरली तर ते सद्गुरूच विवेकाच्या मार्गाने ही प्राप्ती करून देऊ शकतात. त्यांचा उपदेश नुसता ऐकण्यापेक्षा तो ऐकून त्याचे मनन करून आणि केलेला सारासार विचार आणून तो कृतीत आणणं हे जास्त उपयुक्त असते. आणि त्याहूनही सतत चाललेला परब्रह्माच्या चिंतनाचा निधिध्यास श्रेष्ठ असून त्यामुळे निर्मळ ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकतो. यासाठी रोजच्या व्यवहारात वागून सुद्धा मनात आत्मज्ञानाचा ठाम निश्चय करून साधन केले तर या निर्गुणी अनन्य होऊन बाकी सर्व खुंटते आणि सायुज्य मुक्ती प्राप्त होते असा ठाम सिद्धांत निरूपण करून समर्थ या समासाचा उपसंहार करतात. चत्वार देव निरूपण असा हा 11व्या दशकातील दुसरा समास आहे. देव झाले उदंड, देवांचे मांडले बंड. आचार बहुकचित पडला, कित्येक पोटासाठी बुडाला, अवघा वरपंगची झाला स्वाभिमाने. देव झाले उदंड, देवाचे मांडले मंड, भूता देवतांचे थोतांड एकच झाले. मुख्य देव तो कळेना, काशास काहीच मिळेना, एकास एक वयना अनाचार. सृष्टीचा जसा विस्तार होत गेला तसे माणसांचे अनेकविध समूह अस्तित्वात आले. त्या प्रत्येकाने आपल्या सोयीस्कर अशी देवाची कल्पना केली. या अनेकविध देवांचे सूरमधने 4 प्रकार आढळतात. त्यांना शास्त्रामध्ये 4 या अर्थाने चत्वार देव असे म्हणतात. म्हणून या समासाचं नाव समर्थांनी चत्वार देव निरूपण असं ठेवलेलं आहे. आणि त्या 4ही प्रकारच्या देवांची कल्पना आणि वस्तुती यांचं विवरण केले. ते करताना समर्थामधील जागरूक सामाजिकता आणि त्याची जाणीव तत्कालीन समाजाच्या प्रापंचिक व पारमार्थिकतेची डोळसपणे त्याचे निरीक्षण त्या मांडलेलं आहे. या सगळ्यामागील त्यांचा हेतू व्यक्ती, समाज व राष्ट्र यांची सुधारणा घडवून आणण्याचा यात स्पष्टपणे प्रतीत होताना दिसतो. आणि त्यांना अपेक्षित असलेली सुधारणा केवळ परमार्थातीलच नाही तर त्याबरोबरच दैनंदिन जीवन आणि प्रपंच यामधील सुद्धा आहे. म्हणजे एकीकडे संत म्हणून पारमार्थिक प्रगती तर दुसरीकडे समाज सुधारक म्हणून प्रापंचिक प्रगती असे दोन्ही मार्गदर्शन करणाऱ्या समर्थांना म्हणूनच खऱ्या अर्थाने राष्ट्रगुरू आपण म्हणू शकतो. या समासाची सुरुवात समर्थाने निश्चळ ब्रह्म सांगून चंचल वासनेमध्ये माणसाचा जन्म होत असल्याने ती वासना चंचल ऐक्याकडे धाव कशी घेतात हे सांगून करतात. सामान्य माणसांना दृष्ट वस्तूचे नाशवंत समजले तरी ती विषय वासनेत गुरफटलेली असल्याने त्यांना तर कळते पण वळत नाही. संदेह, अनुमान आणि भ्रम या तिन्हीमध्येच तो माणूस घुटमळत राहतो आणि थोडे समजलेली पुन्हा विसरून जातो. मूळ मायेचा विस्तार होऊन ती फोफावते व विविध प्राणी, पशु, माणसे अस्तित्वात येतात. या प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे असतात पण एकच प्राणी झाला, उदाहरणार्थ माणसे झाली तरी त्यातही प्रत्येक माणसाचे रंग, रूप, आवडीनिवडी, बुद्धी, शक्ती, विचार हे सर्व पुन्हा निरनिराळे असतात. त्या मनुष्य समूहांची भाषा, आचार, विचार, चालरीती सर्व वेगवेगळे असतात.
मग वेगवेगळे मतप्रवाह निर्माण होऊन ढोंगीपणाची अनेक बंडे उभी राहतात. समर्थ तेव्हाच्या समाजाचे हे वर्णन करताना म्हणतात की लोक प्रवाहपतीत झाले होते. त्यांना योग्य मार्ग दाखवणारे कोणी नव्हते आणि सर्व स्वतःला शहाणे समजू लागल्यावर त्या समाजाची अवस्था दीन होणारे निश्चित होते. आचार विचार गुंतागुंतीचा आणि केवळ वरपांगी दाखवण्याचा होऊन लोक पोटासाठी कसेही पापाचरण करीत होते. प्रपंचातील या परिस्थितीप्रमाणे परमार्थातही असाच गोंधळ माजला होता. अनेक वेगळ्या देवांचे आणि भूतसंबंधाचे थोतांड माजले होते. खरा परमेश्वर लांबत राहून अनाचार माजला होता. शास्त्रांचा बाजार आणि देवांची दाटीहून बहुजन समाजच नव्हे तर समाजधुरीण वर्गही केवळ प्रापंचिक कामना पूर्ण करावयाच्या मागे लागला होता. यामध्ये सारासार विचार करून लोकांना योग्य मार्गावर आणणारा कोणी उरला नव्हता याची तीव्र खंत करून समर्थ या वाट चुकलेल्या लोकांना सद्बुद्धी देण्याची श्रीरामाला प्रार्थना करतात. आपण आता दुसऱ्या समासाकडे वळतोय. 11व्या श्लोकातला. प्रकृती सारिखे चालावे परी अंतरी शाश्वत ओळखावे. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. ऐसे चत्वार देव सृष्टीमधील स्वभाव, या वेगळा अंतर्भाव कोठेची नाही. प्रकृती सारिखे चालावे परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोक ऐसे. समर्थांना सभोवतालच्या समाजात देवाच्या नावाने चाललेले विविध प्रकार दिसून खंत वाटत होती. परमात्मा न जाणता जो तो आपापले मतच खरे मानून वागत होता. अनेक अनिष्ट रूढी प्रथा बोकळल्या होत्या. त्यामुळे परमार्थात आणि समाज जीवनात ही गोंधळाची परिस्थिती होती. परकीय अंमलाखाली असल्याने स्वातंत्र्य नव्हते. एका बाजूला राजकीय जुलूम आणि दुसऱ्या बाजूला धार्मिक आक्रमणही चालूच होते. या सगळ्यातून चांगले वागण्याचा संदेश देऊन स्वकुटुंब, स्वदेश व स्वधर्म यांची शिकवण देण्याचा समर्थांचा प्रयत्न होता. त्या विदारक पारमार्थिक वास्तवाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, ऐसे अवघे नासले सत्यासत्य हरपले, अवघे अनायक झाले चोहीकडे. सर्व समाज बिघडून जाऊन सत्य आणि असत्य काय याचे भान सुटून गेले होते. समाजाने ज्यांनी नेतृत्व करून वळण लावायचे ती मंडळीसुद्धा गोंधळून गेल्यामुळे समाज निर्णायकी होऊन सगळीकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक मतांचा गलबला होऊन कोणी कोणाचं ऐकत नसल्याने जो तो आपलेच मत खरे आहे असे धरून चालत होता. कोणी धातू दगडमातीच्या प्रतिमा करून त्यांना देव समजत होते. कोणी देवदेवतांची चरित्रे वाचून किंवा ऐकून भक्ती करत होते. तर कोणी जप, तप, योग, याग आणि ध्यानाच्या मार्गाला लागत होते. काही लोक अंतरात्म्याला, काही विश्वात्म्याला, तर काही साक्षीरूप दृष्ट्या ज्ञानात्म्याला परमेश्वर मानत होते. मात्र निर्मळ आणि निश्चय अशा शाश्वत परब्रह्माला जाणारे फार लोक नव्हते. लोक फारसे नव्हतेच. असत्याचा अभिमान धरणाऱ्यांची अधोगती होते. म्हणून सत्य जाणून घेतले पाहिजे असे सांगून समर्थ सत्य ज्ञानाच्या निरूपणाकडे वळतात. ते म्हणतात की प्रतिमा, अवतार, अंतरात्मा आणि सत्यब्रह्म या 4 प्रकारचे म्हणजे चत्वारदेव मानले जातात. याशिवाय कोणता 5वा वेगळा प्रकार जनमानसात रूढ नाही. सर्वच जण देव साक्षीरूप आहे आणि तो एकच आहे असे मानतात. मात्र हे साक्षीत्व अष्टधा प्रकृतीमुळे येते आणि ती अशाश्वत आहे जाणले तर खरा देव त्याही पलीकडील आहे हे लक्षात येईल. तो परमेश्वर निर्गुण, निराकार आणि निर्मळ आहे हे ज्ञानाने जाणले की तो भक्ती परब्रह्माशी एकरूप होईल हे निसंशय. राजहंस जसा पाणी सोडून दूध प्राशन करतो तसे साधकांनी चंचल सोडून निश्चल ब्रह्माचा ध्यास धरावा, म्हणजे अंती साधक सुद्धा स्थितप्रज्ञावस्थेला पोचतील. या समासाचा उपसंहार करताना समर्थ म्हणतात की ज्ञानी पुरुषाने ब्रह्मज्ञान प्राप्त केले तरी समाजात 4 चौघासारखे सामान्यपणेच वागावे. बाहेरून जनरीतीप्रमाणे वागणारा पण अंतर्यामी मुक्त झालेला असा जाणता पुरुष लोकनायक बनून लोकांनाही उद्धाराचा मार्ग दाखवू शकतो असा विश्वास सुद्धा समर्थ देतात. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग पाहूया. समर्थांच्या काही रचनांच्यावरती आधारित काही श्लोकावरती, दासबोधल्या काव्यावरती अशा मी 4 हिंदी भक्तिरचना केल्या त्या आणि भावांजली अशी तिचं एक संगीत कॅसेट काढली. ती कौशल इनामदार आणि यांनी ते संगीत दिलं तर अतिशय उत्तम आणि पंडित रघुनंदन पणशीकरांनी ती गायली. ती खूप
वर्षापूर्वी ती कॅसेट काढली, ती शिडी काढल्या होत्या. त्यातलं एक गाणं मला मिळाले, ते मी मध्यंतरी माझ्या फेसबुकवर टाकलं. तर राहिलेली 3-4 गाणी आहेत, ती मिळवायचा मी प्रयत्न करतो आहे. समर्थांचं एकूण व्यापक चित्र आपल्यासमोर उभं राहावं असं म्हणून कधी चरित्र सांगितलं आहे, कधी करुणाष्टक दाखवतो आहे, सांगतो आहे त्यातलं. आणि समर्थांचं प्रोफाईल, पूर्ण प्रोफाईल म्हणजे पूर्ण चरित्र, पूर्ण त्यांचा आवाका आपल्या लक्षात द्यावा असा प्रयत्न आहे. आपल्या सर्वांची साथ अशीच चालू राहू.